सर्वप्रथम शेतकरी बांधवांना थोडंसं पपई पिकाबद्दल सांगा. हे बघा, तसं जर बघायला गेलं तर पपई हे पीक खूप सोपं असं पीक आहे आणि जवळपास महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात ते मोठ्या प्रमाणावर लागवड होऊ शकतं, येऊ शकतं. फक्त एक अडचण अशी आहे की ती म्हणजे मार्केटिंगची, की जी मार्केटिंग तुम्हामांच्या हातामध्ये नाहीये. पण तर जर तसं बघायला गेलं तर भोयर दादांनी इथे स्वतः विक्री व्यवस्था उभी केली, कारण हा प्लॉट एकदम हायवे टच असल्यामुळं. तर त्यांचं आमचं आताच बोलणं झालं की जवळपास 7 क्विंटल रोजचा माल त्यांना लागतोय. म्हणजे ती जर विक्री व्यवस्था असेल तर प्रत्येक शेतकरी लागवड करू शकतो. आणि मी सर्व शेतकरी बांधवांना एक माहिती देऊ इच्छितो की येणाऱ्या वर्ष 2 वर्षामध्ये आपल्याकडे कुंभमेळ्याचं आयोजन आहे. बाहेरची बरी पब्लिक आपल्याकडे येणार आहे, भक्त भाविक येणार आहेत. तर त्यामुळे येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये फळबाग लागवडी पश्चात जी विक्री व्यवस्था आहे किंवा जे विक्री आहे ती चांगल्या प्रकारे त्याची मागणी असणार आहे. फक्त तुमच्या कामामध्ये सातत्य हवं. भाव आहेत म्हणून लागवडी करायच्या आणि भाव तुटले म्हणून लागवडी बंद करायचे, हे प्रमाण आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. सातत्य हेच तुमच्या यशाचं गमक आहे.